वेलकम टू सासू नोकझोक रेसिपीज। आज आपण शेपूची भाजी करतो। शेपू धुवून मी चांगला चिरून घेतला। आता बघा फोडणी केली, त्याच्यात मी 2 मिरच्या, हिंग आणि 3 मोठे कांदे परतले। त्यात बघा शेपूची भाजी टाकली। आपण शेपू आणि मुगाची डाळीची भाजी करणार आहोत। बघा पहिली शेपू थोडी जरा परतून घ्यायची कांद्यामध्ये, कारण का शेपूला कधी कधी नाही शिजत लवकर, थोडीशी जाड होती। थोडीशी परतल्यावर मी डाळ ना भिजत नव्हती घातली, धुतली आणि त्याच्यात टाकली। आता बघा कशी छान दिसते। आणि हे आता आपण थोडंसं पाणी त्याच्यावर ठेवायचं आहे, झाकणावर, आत नाही टाकायचं आहे, कारण का ही भाजी तेलावरच छान लागते। बघा वरून मी पाणी टाकते म्हणजे डाळ आपली चांगली शिजली जाईल। आणि ही भाजी तुम्ही करून बघा, न खाणारे पण खातात। आता थोडं परतल्यावर मी त्याच्यात मीठ आणि हळद टाकले आणि शेवटला नारळ। जेव्हा डाळ शिजते तेव्हा आपण नारळ टाकतो, नाहीतर करपत राहते। बघा डाळ शिजले माझी, कसं कलर पण छान आला आहे, मस्तच दिसते आणि तशी लागते पण मस्त। जो खाणार नसेल ना तो ही डाळ आणि शेपूची भाजी नक्की खाईल। बघा, आणि खूप मसाले नाही, मी 2-3 मिरच्या टाकल्या, तुम्हाला जरा जास्त मिरच्या पाहिजे असेल टाकू शकता। बघा ही आपली भाजी तयार आहे आणि जशी दिसते छान ना, तशी खूप छान लागते। बघत राहा सासबहू नोकझोक रेसिपीज, आणि करायला विसरू नका भाजी। लाईक शेअर करा।